नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू सर्वांना. श्री सद्गुरू कृपा फॅशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं बॅक पार्टचं आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंग बघणार आहोत. स्लीव्हचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करणार आहे. बोटनेक ब्लाऊज आहे प्रिन्स कटचा. 32 साईजचा ब्लाऊज आहे हा. सुंदर अशी बोटनेक ब्लाऊजची डिझाईन मी इथे तयार केलेली आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सर्वात प्रथम आधी इथे कॅनव्हास आणि अस्तरचं इथे कटिंग करून घेणार आहे. बॅकनेकचा जो आपला शेप आहे त्याचं मार्किंग करून मी इथे कॅनव्हास आणि अस्तरच्या कपड्याला इथे कटिंग करून घेणार आहे. 1 ते 1.5 इंचाचं कॅनव्हास आपण कटिंग करायचं आहे. जास्त कटिंग करायचं नाही. जो आपला शेप आहे त्या शेपनुसारच आपल्याला कॅनव्हासचं कटिंग करायचं आहे आणि एक्स्ट्राचं कॅनव्हास आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता मी ब्लाऊज पीसवर ठेवून याचा शेप देऊन हे कटिंग करून घेणार आहे आणि नंतर स्टिच करणार आहे. तुम्ही आधी स्टिच करून नंतर देखील कट करू शकता. अशा पद्धतीने ठेवून तुम्ही आधी स्टिच करून नंतरही जोडू शकता, कॅनव्हास कट करू शकता. आता मी जो बॅकचा शेप आहे त्या शेपमध्ये कॅनव्हास दोन्ही बाजूने कटिंग करून घेतलेला आहे. आता बाहेरच्या बाजूने मी असे कट्स देऊन घेत आहे आणि ते कापड फोल्ड करून आपल्याला ते शिलाई करून घ्यायचं आहे. दोन्ही पट्ट्यांना असं बाहेरच्या बाजूने कट्स देऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने फोल्ड करून आपल्याला टिप मारायची. कुठेही कॅनव्हास किंवा कापड आपलं अस्तरचं खेचायचं नाही, नाहीतर आपलं गळ्याचं फिनिशिंग खराब होऊ शकतं किंवा कॅनव्हास फाटू पण शकतं, कारण ते पातळ असतं. अगदी सहजपणे आपल्याला फोल्ड करून त्याला टिप मारायची आहे. कुठेही नेकचा जो आपला आकार आहे तो खेचायचा नाही. अशा पद्धतीने दुसरी पट्टी देखील आपल्याला तयार करून घ्यायची आहे. या दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आपण याच्यावर ब्लाऊज पीसवर आणि अस्तरवर आता हे ठेवून याचं स्टिचिंग करून घेणार आहोत. आधी मी कमरेला ब्लाऊज पीसला टिप मारून घेते आहे उलट बाजूने आणि मग आपल्याला सरळ करून त्याच्यावरती कॅनव्हास जोडायचा आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीसवर मी आधी स्टिचिंग करून घेतलंय, म्हणजे आपलं कापड इकडे तिकडे सरकणार नाही. आता ही पट्टी मी याच्यावर ठेवून स्टिच करून घेणार आहे. जो शेप आहे त्या शेपमध्ये आपल्याला अर्ध्या इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे किंवा पाव इंचावरही तुम्ही घेऊ शकता. तुमच्या शिलाईची जशी असेल मार्जिन तशी त्याप्रमाणे तुम्ही शिलाई घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठेही कापड खेचायचं नाही, म्हणजे आपलं फिनिशिंग खराब होत नाही. हलक्या हाताने आपल्याला कापड इकडे तिकडे सरकवून घ्यायचं. आता हे कट्स देऊन मी याचे कॉर्नर इथे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि कॅनव्हास आतल्या बाजूने फोल्ड करून याच्यावर मी आता दाबटीप मारून घेत आहे. दुसऱ्या बाजूचं देखील आपल्याला याच पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे. एक दाबटीप मी मारलेली आहे, त्याच्या शेजारी अगदी पाव इंचावर आपल्याला दुसरी एक दाबटीप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला असे कट्स देऊन कॅनव्हास फोल्ड करून घ्यायचं. आता मी इथे नॉट लावणार आहे. त्या नॉटसाठी मी नॉटचे 4 तुकडे कापून त्याची हुक तयार करणार आहे बक्कल नॉट अडकवण्यासाठी. ते मी ते स्टिच करून घेते. मग त्याच्यामध्ये आपण नॉट अडकवून घ्यायची आणि नंतर लटकन लावायचे. आधी लटकन लावले तर मग नॉटमध्ये आपल्याला ते नॉट ओवताना प्रॉब्लेम होईल.
लटकन नेहमी नंतर लावावे. छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्या आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहेत म्हणून मी ते सांगते. नाहीतर आपलंच काम वाढतं. मग ते पुन्हा बसवलेले बक्कल आपल्याला पुन्हा उसवून त्याच्यामध्ये नॉट ओवावी लागेल. म्हणून आधीच या गोष्टींकडे लक्ष देऊन काम करायचं. म्हणजे आपलं कामही वाढत नाही आणि वेळही वाचतो. अशा पद्धतीने आपण ही नॉट आधी वरच्या बक्कलमध्ये अडकवून घ्यायची आणि क्रॉसमध्ये खालच्या बक्कलमध्ये गुणिले चिन्ह असतं त्याप्रमाणे आपल्याला नॉट अडकवून घ्यायची आहे. आता याला सुंदर असे आपण लटकन बनवणार आहोत. त्याआधी मी आता इथे कंबरपट्टी बसवणार आहे. काठाचीच इथे कंबरपट्टी मी बसवलेली आहे. आता ही कंबरपट्टी आपल्याला किती घ्यायची तर आपल्या कमरेचा जो दुसऱ्या कमरेच्या निम्मे आपल्याला इथे करायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई सोडून मधला जो पार्ट आहे तो 1 इंचाचा टक्स सोडून बाकीचा जो पार्ट आहे ती कंबर मोजून आपल्याला तिथे पट्टी बसवायची आहे. एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेते. म्हणजे आपल्याला मेजरमेंटमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आपली जी कंबर आहे त्याच्या निम्मे घ्यायचं प्लस 1 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. दोन्ही बाजूला ते 3 इंच होईल. आता या काठाला मी संपूर्ण बाजूने स्टिच करून घेते. आता आपला स्कर्ट स्टिच करून झालेला आहे. आता मी इथे सुंदर आणि सिंपल असे लटकन बनवणार आहे. 4 इंचाचे 4 तुकडे आपल्याला इथे लटकनसाठी लागणार आहे. एका लटकनसाठी 2 पीस 4 इंचाचे आपल्याला लागणार आहेत. अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्याची लटकन बनवायची आहेत. याला नॉट लावून घ्यायची. सिंपल आणि सुंदर असे लटकन आहेत हे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. दोन्ही बाजूचे लटकन इथे मी आता तयार करून घेते. सेम प्रोसेस दुसऱ्या लटकनची मी इथे करणार आहे. दोन्ही लटकन आता आपले तयार झालेले आहेत. आता याला मी खाली मणी होऊन छोटंसं लटकन तयार करणार आहे. तुम्ही रेडीमेड लटकन देखील लावू शकता तुमच्या आवडीनुसार. बघा सुंदर असे लटकन इथे आपले तयार झालेले आहेत. मी इथे सेट करून घेते लटकन. बघू शकता तुम्ही सुंदर असे लटकन तयार झालेत. आता आपण याला सामोसा लेस संपूर्ण बॅक नेकला लावून घेणार आहोत. जो आपला ब्लाउजचा शेप आहे त्या संपूर्ण ब्लाउजला मी इथे समोसा लेस लावून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवी ती लेस वापरू शकता.
हे बघा आपली लेस आता इथे लावून झालेली आहे. बॅक पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. सुंदर असा बोटनेक हा तयार झालेला आहे बॅकचा. बघू शकता तुम्ही. फिनिशिंगही छान आलेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग बघणार आहोत. आता फ्रंट पार्टला मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की प्रिन्स कटचा शेप मी इथे कट करणार नाही. डायरेक्ट स्टिचिंग करणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आता मी इथे गळ्याचं स्टिचिंग आधी करून घेते. मी इथे कुठेही पाइपिंग केलेलं नाही. अस्तर आणि ब्लाउजलाच स्टिच करून आतल्या बाजूने आपल्याला अस्तर फोल्ड करून गळ्याला फिनिशिंग द्यायचं आहे. आता मी इथे जो प्रिन्स कटचा शेप आहे त्याचं मार्किंग इथे अस्तरवर करून घेते. मार्किंग केलेली बाजू आपली आतमध्ये फोल्ड होणार आहे म्हणून मी बाहेरील बाजूला ते मार्किंग करून घेतले म्हणजे मला स्टिचिंग करताना सोपं जाईल. इथे मी गळ्याला कट्स दिलेले आहेत. त्या बाजूने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. मी इथे मार्किंग करून घेते. एक्स्ट्राचा भाग मी इथे कट करून घेतलाय. कट दिले. आता गळ्याला आपल्याला अस्तरवरती अशी दाबटीप मारून घ्यायची म्हणजे आपलं गळ्याचं फिनिशिंग छान येतं. टीप वरच्या बाजूला दिसत नाही. आतमध्ये जाते म्हणजे फिनिशिंग देखील आपलं ब्लाउजचं छान येतं. बघू शकता तुम्ही. फिनिशिंग आपलं छान आलेलं आहे. आता इथे मी जे आपलं मार्किंग केलेलं आहे प्रिन्स कटचं त्याला मध्यावरती बरोबर सेंटरला एक टीप मारून घेणार आहे. आता जे मार्किंग केलेलं आहे टक्सचं मी त्याच्यावर आता इथे प्रिन्स कटचा शेपनुसार स्टिच करणार आहे. मुंड्यामध्ये आपल्याला अर्ध्या इंचावरती मार्किंग करून स्टिच करायचं आहे आणि खालच्या बाजूला 1-1 इंच मार्किंग करून स्टिच करायचं आहे. जो आपला टक्स पॉइंट आहे तिथे मात्र कुठलंही मार्जिन आपल्याला सोडायचं नाही. तिथे फक्त आपल्याला शिलाई अगदी कडेने मारून घ्यायची आहे काठावरती आणि खालच्या आणि मुंड्याच्या बाजूलाच फक्त आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे. प्रिन्स कटच्या शेपनुसार आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने स्टिच केल्यानं काय होतं कुठेही फुगा वगैरे येत नाही किंवा कापड कमी जास्त देखील होत नाही. नवीन शिकणाऱ्यांनी ही ट्रिक नक्की वापरून बघा. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. आपला पफ देखील सुंदर तयार होतो. तुम्ही बघू शकता अशी स्टिच केलेली आहे मी. कुठेही कापड आपलं कमी किंवा जास्त होत नाही. आता हे एक्स्ट्राचं कापड मी इथे कटिंग करून घेत आहे. आता आडवा टक्स मी इथे मारून घेते. बघा सुंदर असा आपला पफ आलेला आहे. कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. तुम्ही बघू शकता. पफ किती छान आलाय. दोन्ही बाजूचे पफ मी आता इथे फ्रंट पार्टचे इथे तयार करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेते. आता इथे आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. आधी हे कापड मी थोडंसं एक्स्ट्रा झालेलं ते सरळ करून घेतलंय. आता इथे आपण कंबरपट्टी जोडून घेणार आहोत. दोन्ही पार्टला सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. स्टिचिंग करताना एक काळजी घ्यायची. डावी उजवी बाजू लक्षात घेऊनच आपल्याला स्टिचिंग करायचे नाहीतर दोन्ही पार्ट आपले एकाच बाजूचे तयार होतात. मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. पुन्हा आपलं काम वाढतं.
आता हुकलूक पट्ट्या मी इथे बसवून घेणार आहे. हुकलूक पट्ट्या मी बसवून घेतलेल्या आहेत. आता इथे शोल्डर जोडण्याची सुद्धा एक खास ट्रिक मी इथे तुम्हाला सांगणार आहे. बघा शोल्डर जोडताना आपण दोन्ही शोल्डर एकत्र घेऊन टीप मारतो. त्यामुळे शोल्डर पट्टी जी आहे ती शिलाई आपली बाहेर राहते. मग असे साडीच्या ब्लाउज असतील ना, तर त्याचे धागे निघून आपलं शोल्डर खराब होतं. तर या पद्धतीने तुम्ही स्टिच केलं ना, तर तुमचं शोल्डर कधीही खराब होणार नाही. बॅक पार्ट आपला खाली ठेवायचा आहे आणि फ्रंट पार्टचं अस्तर आणि ब्लाउज पीस या दोन्हीच्या मध्ये आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे. ब्लाउज पीसवर ब्लाउज पीसचा कपडा ठेवायचा आणि अस्तरवर अस्तरचा कपडा ठेवायचा आणि उलट फोल्ड करून आपल्याला तिथे स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल नीट मी कशा पद्धतीने केलं आहे. पण अशा पद्धतीने फिनिशिंग केलं ना तर खूप छान बसतं आणि फिनिशिंग ब्लाउज दिसायलाही छान दिसतो, कुठेही खराब होत नाही आणि ओव्हरलॉकची देखील आपल्याला त्यामुळे गरज पडत नाही. आता इथे मी कमरेचा इथे टक्सचं मार्किंग करून घेतेय. हे बघा आपला सुंदर असा हा फ्रंट पार्टचा शेप इथे प्रेस कटचा आलेला आहे. कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. कुठेही चुनी वगैरे किंवा घोळ वगैरे दिसत नाही. कापडाचं फिनिशिंग एकदम छान आलेलं आहे. फ्रंट गळ्याला सुद्धा मी सामोसा लेस बसवलेली आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने स्टिचिंग केलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.